मुली द्या कृष्णाच्या डोक्याला परब्रह्म आहेत ते पाप लागेल की आम्हाला मग पाप लागलं नरकात जाऊ आम्ही नाही देणार. साधूंच्याकडे गेले ऋषी मुनीकडे गेले सर्वत्र दिले सर्व मुलीच कोण द्यायला तयार नाही. नारद द्यावं काय आहे तुमचे भक्त कोणच तुम्हाला तुमची त्यांच्या कसं देणार म्हणतात की आम्हाला पाप लागेल. भगवंतांना आमच्या पायाची धुळी द्यायची. म्हणजे आता तुम्ही ब्रजमध्ये जावा वृंदावन मध्ये गेल्यानंतर ती म्हणाली की भगवान कृष्णांचं लोक फार भक्त आहे हो. मग काय म्हणजे त्यांचं चरण धुली तुमची दिली भक्तांनी कुणी तर थांबल. गोपीने लगेच झाडले पोटवर चरण धुली धारण करून दिली सर्व गोपी एकत्र आले. नारद म्हणे तुम्हाला शास्त्र माहित नाही का गावातले लोक पुरी तुम्ही तुम्हाला कळतात काय कृष्ण म्हणजे परब्रह्म आहे त्यांना चरण धुली दिले तुम्ही आनंद काढासाठी नरकाचा म्हणजे पण त्यामुळे कृष्णाचं डोकं थांबेल ना दुखायचं म्हणजे हो एक क्षणासाठी जरी डोकं थांबलं त्यांचं आणि आम्हाला लाखो करोड आनंद काढासाठी नरकामध्ये राहायला चालेल पण भगवंतांना आराम मिळाला पाहिजे. ह्याला म्हणतात प्रेम. मी सर्व संपलं चालेल पण माझा प्रेमी जे आहे त्याला सर्व आनंद भेटला पाहिजे. ही प्रेम आहे ना ही बोल वृंदावनचं प्रेम आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात उद्धव मोहे ब्रज विसरत नाही. मी नाही विसरू शकत ब्रजभूमीला. द्वारकेमध्ये होते तरी सुद्धा ते वृंदावनकडे बघून ढसा ढसा रडायचे. नंद बाबा यशोदा मैया असा निश्चिम प्रेम भगवंतांचं ब्रजवासियांवर आहे ब्रजजनांचं भगवंतावर आहे. हे अलौकिक प्रेम आहे. हे प्रेम आहे यामध्ये शारीरिक आकर्षण नाही यामध्ये बाकी कोणताही गोष्ट नाही फक्त एकमेकांना प्रसन्न करण्याची भावना. याला म्हणतात निर्मल शुद्ध प्रेम. लक्षात तर हे भगवत प्रेम आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम शरणागत भक्त व्हायला लागेल. तेव्हा हे समजा तर फार फार अथांग विषय आहे आणि म्हणून ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे हे शास्त्र घडवलेलं आहे. ABCD पुढे ग्रॅज्युएशन प्रायमरी सेकंडरी स्कूल हे ना त्याप्रमाणे म्हणून पहा यवनांमध्ये मुसलमानांसाठी सांगितले अल्लाह एक प्रकाश आहे. रूप सांगितलं नाही कारण तुमची बुद्धी पण जाणार आहे ह्याच्या पलीकडे जाणारच नाही. जन्नत आहे आणि जन्नत में हूर है बस एवढंच नाव आहे. बायबल मध्ये पण काय सांगितलेलं आहे येशू ख्रिस्त सांगतात की मी गॉडला पाहिलं तो एक सिंहासनावर बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला एंजल्स आहेत. एंजल्स मध्ये परी आहेत म्हणजेच गोपी आहेत. त्याच्या पलीकडे काय सांगितलं नाही. बुद्धीला त्यांना झेपणारच नाही. फक्त सनातन धर्मामध्ये विस्तृत सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण 18 पुराण उपपुराण पण सांगितलेले आहेत. म्हणजे आणि इतिहास आपल्यासारख्या महान लोकांसाठी महाभारत ते पण आपल्याला समजत नाही. समजतंय कधी नाही समजत. महाभारत पण समजत नाही गीता समजत नाही आपल्याला. आता जसं जसं कलियुग वाढणार बुद्धी कमीच होत जाणार आहे ऱ्हास होत जाणार आहे सर्व गोष्टी कमी होत जाणार आहे. म्हणून आता जोपर्यंत आहे त्या बुद्धीनं हे ग्रहण करा आणि एक नाव केशव घ्या. लक्षात. तुम्हाला काय प्रश्न ठीक आहे प्रश्न आता नंतर घेऊया. आता चहाचा ब्रेक म्हणतात रोजी त्याला चहा काय आपण बरोबर